रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आज सुखी असाल, आनंदी असाल अशी देवाजवळ प्रार्थना करतो. तुम्हाला धन संपत्ती आणि आरोग्य संपत्ती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करतो. आपली वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे वनस्पतींची ओळख, औषधी उपाय, घरगुती उपाय. तर बघा, आता कसं आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे. ते आमचा सगळा दुष्काळी भाग असल्यामुळे सगळे डोंगर, सगळे जंगल वाळून गेलेले, काही औषध लुप्त झालेले आहे. तर ज्यावेळेस पाऊस पडणार आहे, पाऊस पडल्याच्या नंतर मी तुम्हाला डायरेक्ट असं फिरून जंगलामध्ये फिरून दाखवणार आहे ही वनस्पती कोणती, ती कोणती. तर त्यावेळेस सगळे वनस्पतींचे तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ बनवून दाखवेल. आता सध्या सगळं जंगलामध्ये काय, सगळं खूप ऊन वाढलेलं आहे, खूप उष्णता वाढलेली आहे आणि सगळी झाडं वाळून गेलेली आहेत, गवत वाळून गेलेले आहे. जंगलामध्ये दाखवण्यासारखं काही नाहीये. म्हणून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे आता मी तुम्हाला काय सांगतोय, साधे सोपे सरळ असे घरगुती उपाय सांगतोय. का हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निश्चित 100% रिझल्ट येईल. परंतु आपण काय करता, उपाय करत नाही, आधीच उलट्या सुलट्या कमेंट करता आणि उपाय तर करत नाहीत. कारण आपल्याला काय पाहिजे, आयतं पाहिजे, स्वस्त पाहिजे, फुकट पाहिजे. आज लोकांची अशी परिस्थिती झाली का कष्ट करायला नको, फक्त आपल्याला आयतं, फुकट आणि स्वस्त पाहिजे, अशी लोकांची धारणा झालेली. कष्ट करण्यासाठी, कर्म करण्यासाठी कोणीही तयार नाही. प्रत्येकाला खुर्चीवर बसून बसायची नोकरी पाहिजे, सगळ्यांना आयतं पाहिजे. परंतु ज्याची त्याच्या बुद्धीनुसार, ज्याची त्याच्या कॅपॅसिटीनुसार, ज्याची त्याच्या कर्मानुसार, ज्याची त्याला कामं मिळत असतात ती. तर बघा, तर मी तुम्हाला आज एकदम सोपा उपाय सांगणार आहे. परंतु त्यासाठी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. कारण ही माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे हे तुमचं काम आहे. जसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, तर तुम्ही सुद्धा दुसऱ्यापर्यंत ही माहिती तुम्हाला पोहोचवायची आहे. तर बघा, कर्म चांगले करा. ईश्वरांनी आपल्याला एवढा मोठा अनमोल देह दिलेले आहे, अनमोल शरीर दिलेले आहे. परंतु काही लोक असे आहेत का त्यांना आपलं शरीर सांभाळता येत नाही, नाही का. शरीर न सांभाळल्यामुळं पुढे आपल्या त्या शरीराची बिकट अवस्था होते. बिकट अवस्था झाल्यानंतर आपण काय करतो, औषधं शोधतो, डॉक्टर शोधतो, दवाखाने बघतो, आयुर्वेदिक औषधं बघतो. पण कुठेही फिरल्यामुळे काही लोकांना रिझल्ट येत नाही. कारण आपण हाताने आपल्या आयुष्याची नुकसान केलेली असते, शरीराची नुकसान केलेली असते. म्हणून जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत शरीराचं रक्षण करा, शरीर सांभाळा, शरीर निरोगी ठेवा. बघा, कारण शरीरामध्ये राहून ईश्वराची साधना करून ईश्वरापर्यंत पोहोचता येतं. शरीरामध्ये राहून ज्ञान प्राप्त करता येतं, शरीरामध्ये राहून सगळ्या काही गोष्टी करता येतं. म्हणून शरीर सांभाळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी मी आज तुम्हाला सांगत आहे, तुमचे अकाली पांढरे झालेले केस काळे करण्यासाठीचा एकदम एक जबरदस्त, साधा, सोपा आणि सरळ फॉर्म्युला सांगत आहे. मागा आपण एक काळे केस करण्याचा फॉर्म्युला सांगितला. लोक काय करत नाही, फक्त कमेंट उलटे सुलटे करणार. त्यांना करून बघायची इच्छा नसते. त्यांना आयतं आपण जर सांगितलं ना आता व्हिडिओमध्ये की बाबा ही अमुक अमुक बॉटल आम्ही तयार केली, बनवलेली आहे आणि ही तुम्हाला फ्री भेटल्या जाईल, तर गर्दी होईल. बघा, परंतु मी सांगतोय की हे तुम्ही बनवून आणि करा आणि याचा रिझल्ट घ्या. त्यावेळेस तुम्ही काय करता, बनवत नाही. म्हणून त्याला खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला. काही लोकांनी उलट्या सुलट्या कमेंट बी केल्या. असू द्या, कारण जिथं चांगल्या गोष्टी तिथं वाईट पण असतात, जिथं चांगली लोक तिथं वाईट पण असतात. आपण त्या वाईटाकडे लक्ष द्यायचं नाहीये. कारण ज्यावेळेस हत्ती चालतो, रस्त्याने कुत्रे भुकतात, म्हणून भुकणाऱ्या कुत्र्याकडे हत्तीने जर बघितलं तर त्याला हत्ती कोण म्हणणार आहे. चला, तुम्हाला मी आज पुन्हा केस काळे करण्यासाठीचा एक जबरदस्त उपाय सांगतोय. हा उपाय तुम्हाला फक्त 1 महिनाभर करायचा आहे. किती? फक्त 1 महिनाभर तुम्ही हा उपाय जर केला तर तुमचे केस कायमचे काळे होऊन जातील. तुम्हाला पुन्हा केसांना डाय करावं लागणार नाही, तुमचे केस पांढरे होणार नाहीत. असा हा एकदम एक जबरदस्त उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. रामबाण उपाय आहे. तर बघा, केस काळे महिन्यामधून, आठवड्यामधून हा उपाय 3दा करायचा आहे तुम्हाला. किती? 1 आठवड्याला 3 वेळेस, असे 3 आठवडे म्हणजे 9 वेळेस. तुम्हाला एका महिन्यामध्ये 9 वेळेस तुम्ही जर हा उपाय केला, 1 आठवड्याला 3 वेळेस, तर तुमचे अकाली झालेले पांढरे केस काळे होऊन जातील. बघा, अकाली झालेले पांढरे केस काळे होऊन जातील आणि पुन्हा काळेच राहतील. पुन्हा तुम्हाला डाय वगैरे करावा लागणार नाही. अकाली म्हणजे आद्यांतरी 40 मध्ये, 45 मध्ये, कमीत कमी 50 पर्यंत जर केस काळे झाले असतील तर ते केस जर पांढरे झाले असतील तर ते काळे होऊन जातील. तर असा हा काळे केस करण्याचा एकदम जबरदस्त असा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लक्षपूर्वक ऐका. तुम्ही पाहिजे तर वहीन पेन घ्या. हे वस्ता तुम्ही काय करा, टिपून घ्या. बघा, इथं तुम्हाला त्यांचे फोटो पण दाखवतो. तर हे लिहून घ्या. लिहून झालेले नाही
त्यांनी सुद्धा लावला तर चालेल. ज्यांनी पांढरे केसच झाले नाही परंतु त्यांनी सुद्धा हा फॉर्म्युला करून जर 1-2 महिन्यापर्यंत यूज केला, 1 महिन्यापर्यंत यूज केला तर त्याचे भविष्यामध्ये केस पांढरे होणार नाही आणि केस पांढरे होऊ शकत नाहीत. बघा इतका जबरदस्त फॉर्म्युला. एक खायचं औषध सांगतो आणि एक लावायचं औषध सांगतो. असे 2 औषधांसाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर बघा चला आपण सुरुवात करूया. केस काळे करण्याचा मी तुम्हाला एक उपाय सांगतोय. ते उपाय ते औषध तुम्ही घ्या कारण त्यांची लिस्ट मी तुम्हाला इथे देतोय. बघा मेहंदी पावडर घ्यायची आपल्याला. लक्षपूर्वक ऐका. मेहंदी पावडर 20 ग्रॅम घ्यायची आहे. मेहंदी पावडर 20 ग्रॅम घ्या. कॉफी पावडर 3 ग्रॅम घ्या. आपण जी कॉफी टाकतो ती कॉफीची पावडर 3 ग्रॅम घ्या. दही घ्या 25 ग्रॅम. लिंबाचा रस घ्या 4 चमचे. कात घ्या 3 ग्रॅम. ब्रह्मीचं चूर्ण घ्या 10 ग्रॅम आणि आवळा चूर्ण घ्या 10 ग्रॅम. बघा हे तुम्हाला एकदा औषध बनवण्यासाठी मी सांगत आहे. हे तुम्ही एकदा एक टायमाच्या औषधासाठी एवढं घेऊ शकता. बघा मेहंदीची पावडर 20 ग्रॅम, कॉफी पावडर 3 ग्रॅम, दही 25 ग्रॅम, लिंबाचा रस कात 3 ग्रॅम, ब्रह्मी चूर्ण 10 ग्रॅम, आवळा चूर्ण 10 ग्रॅम. हे सगळे चूर्ण घ्यायचे आहे ते बघा. आणि हे सगळे चूर्ण तुम्ही घेतल्याच्या नंतर हे लिंबू माहिती आपण लिंबाच्या रसामध्ये हे सगळे चूर्ण चांगले मिक्स करून काढून घ्यायचे. ती हे जे चूर्ण आहेत हे सगळे लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून काढून घ्यायचे. थोडंसं पाणी सुद्धा टाकू शकता आणि लिंबाच्या रसात आणि थोडं पाणी टाकून मिक्स करून आपण मेहंदी लावतो असं करायचे. आणि हे पूर्ण आपल्या केसांना डाय करतो तसं पूर्ण लावून द्यायचे. लावून दिल्याच्या नंतर 2 तास ठेवायचं आहे. 2 तास ठेवल्यानंतर फक्त शॅम्पू साबण न लावता तसंच तुम्ही पाण्याने धुवून टाकायचं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ करताना तुम्ही शॅम्पू वगैरे साबण लावू शकता. असा उपाय आठवड्यामधून 3 दिवस, महिन्यामधून 9 वेळा जर केला तर तुमचे अकाली झालेले पांढरे केस पूर्णपणे काळे होऊन जातील आणि पुन्हा तुम्हाला केस काळे करावा लागणार नाही, डाय करावा लागणार नाही. हा एकदम जबरदस्त असा रिझल्ट, जबरदस्त असा उपाय आहे. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती बघा एक व्हिडिओ आहे कडीपत्ता, जंगली कडीपत्ता किंवा जंगली खिळा. ह्या वनस्पतीची आपण रोज 2 पानं नित्यनेमानं खाल्ली किंवा नित्यनेमानं त्याची पावडर 1 चमच्याभर कोमट पाण्यातून घेतली किंवा आपले थंड पाण्यातून घेतली किंवा त्याची पानं खाली त्याचा रस घेतला आणि हे जर लावलं तर 1 महिनाभर ते पानं खायचे. ते असा उपाय केल्यानंतर तुमचे केस पूर्णपणे काळे होऊन राहतील, पांढरे केस होणार नाही, तुम्हाला डाय करण्याची गरज नाही. बघा असा हा एकदम साधा सोपा सरळ उपाय. सगळे औषधं तुमच्या किचन रूम मधलीच आहे ते आणि याच्यामुळे आपले केस काळे करा. हा उपाय करून बघा आणि केस काळे नाही झाले तर कमेंट करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय धन्वंतरी भगवान.